2017मध्ये ग्रामपंचायत विभक्त झालं, पण वाढीव विभाजन न झाल्यामुळे आमच्या गावाला सांख्यिकीय क्रमांक भेटलं नाही. त्यामुळे आम्हाला जन्ममृत्यू नोंद, विवाह नोंद, आमदार निधी, खासदार निधी याचं फंड खर्च करता येईना. तो सांख्यिकीय क्रमांक नसल्यामुळे आमचं गाव ऑनलाईनमध्ये अजून विभक्त दिसत नाही आहे. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोहारा टाइम्स. लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी गावात आज म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरपंचासह ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत वाढीव विभाजन होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयासमोरून न उठण्याचा निर्धार आज ग्रामस्थांनी केला आहे. लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी गावात अद्याप वाढीव विभाजन न झाल्यामुळे नागरिकांना आधार कार्ड, जन्म मृत्यू नोंद, शासकीय दाखले यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्याबाबत ग्रामस्थांनी सन 2011मध्येच प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी 3 जानेवारी 2024 रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख लोहारा यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप या प्रसंगी ग्रामस्थांनी केला आहे. 21 डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण न झाल्यास 1 जानेवारी 2026 रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिल्यानुसार आज ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण जेवळी गावातील अनेक ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला आहे. या प्रसंगी सरपंच कस्तुरबाई चिंगुंडे, दौलप्पा तोरकडे, शिवाजी पाटील, बळीराम बोंदाडे, सूरज कारभारी, ज्ञानदेव गवई, महादेव भुसप्पा, धनराज गुंजोटे, धनराज साखरे, शंकर कीर्तने, दत्ता खोनाजे, शांतेश्वर गुंजोटे, परमेश्वर बिराजदार, संजय बनसोडे, श्यामल मुखे, सिद्धराम भैरप्पा, शिवाबाई चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते. या नागरिकांच्या समस्याकडे प्रशासन या मागण्याकडे गांभीर्याने पाहणार का, की ग्रामस्थांना अजूनही संघर्ष करावा लागणार, हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. आपल्या परिसरातील व विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी लोहारा टाइम्सला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दक्षिण जेवळी गाव ग्रामपंचायत जरी स्वतंत्र झाला असला, पण तिथल्या मस्तुतेमधून जे काही विभक्त व्हायला पाहिजे होतं ते अजून झालेलं नाही. त्यामुळं गावातील जे काय महिलांना नवीन जे आधार कार्ड काढायचे असतील त्यांची ऑनलाईन नोंद होत नाही आहे, मुलांचे नाव ऑनलाईन होत नाहीत, जन्ममृत्यूची नोंद होत नाही आहे. त्यामुळं आज आधार कार्ड काढताना खूप अडचण येतात आणि कुठल्याही शासकीय सेवेत कामात गेलं तर आधार कार्डशिवाय पर्याय नाही, ऑनलाईनशिवाय पर्याय नाही. मग ही कामं होणार कशी? जर आमच्या ग्रामपंचायतीला हे अधिकारच नसतील तर मी ग्रामस्थ जायचं कुठं? ह्या अशा अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणीचा समस्या होत नाहीत म्हणून आम्हालाच या ठिकाणी उपोषण करावं लागतं आहे. 2011मध्ये महसुली वेगळं झालं, 2017मध्ये ग्रामपंचायत विभक्त झालं, पण वाढीव विभाजन न झाल्यामुळे आमच्या गावाला सांख्यिकीय क्रमांक भेटलं नाही. त्यामुळे आम्हाला जन्ममृत्यू नोंद, विवाह नोंद, आमदार निधी, खासदार निधी याचं फंड खर्च करता येईना. तो सांख्यिकीय क्रमांक नसल्यामुळे आमचं गाव ऑनलाईनमध्ये अजून विभक्त दिसत नाही आहे. आमचं कुठलंच कामं ऑनलाईन होत नसल्यामुळे आम्हाला नाविलाज असतो आज उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. पुढलं आम्ही याच्यात तीव्र आंदोलन करू, जेल भरो आंदोलन करू, रास्ता रोको आंदोलन करू किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकू आम्ही. नमस्कार, मी संगप्पा मुखे, दक्षिण जेवळी येथील नागरिक असून दक्षिण जेवळी ग्रामपंचायत 2017ला विभक्त झालेली आहे. 2018पासून महसूल वेगळा झालेला आहे, परंतु शासनाला प्रत्येक वेळी निवेदन देऊनसुद्धा वाढीव विभाजन न झाल्यामुळे आम्हा दक्षिण जेवळी ग्रामपंचायतच्या कामकाजामध्ये अनेक प्रकारची अडचणी येतात. उदाहरणं घ्यायचं असेल तर जन्मनोंद असेल, मृत्यू नोंद असेल किंवा आधार कार्ड काढण्यासाठी आपणाला जे काय जन्माचे दाखले आणि विवाहित महिला जे आपल्या इथं आलेले आहेत त्यांच्या आधार कार्डावरील जे नंबर चेंज करायचे आहेत ते करण्यासाठी आपण याचा पाठपुरावा केला, परंतु अद्यापर्यंत कोणत्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही. भूमी अभिलेखला माननीय तलाठी यांना शासनाला दक्षिण जेवळीच्या वतीनं जवळजवळ सर्व 50% लोकांचे 7 बारे लोकसहभागातून वर्गणी गोळा करून ग्रामपंचायतच्या मार्फत भरण्यात आलेली होती.
ते सुद्धा सातबारे देऊनसुद्धा वाडी विभाजन न झाल्यामुळे नाविलाजानं खासदार निधी असेल, आमदार निधी असेल किंवा इतर कुठलाही फंड असेल, या फंडाचा उपयोग केवळ आणि केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या ग्रामपंचायतला मिळणारा निधी कुठल्याच पद्धतीनं खर्च करता येत नाही. म्हणून ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन माननीय सरपंच, आमच्या गावचे प्रथम नागरिक कस्तुरबाई शरणप्पा चिमगुंडे यांना सर्व गावकऱ्यांनी सहभाग देऊन आम्हाला नाविलाजानं प्रशासनाला आम्ही मुदत दिली होती. त्याची दखल आजपर्यंत कोणत्याही प्रशासनाच्या वतीनं किंवा भूमी अभिलेखच्या ऑफिसकडून अधीक्षकाकडून प्राप्त न झाल्याने नाविलाजानं आम्हाला आजच्या या नवीन 1/1/2026 जानेवारीला या ठिकाणी आम्हाला नाविलाजास्तव आमचा हक्क आणि आमच्या गावच्या विकासासाठी आम्हाला प्रथम प्राधान्य देऊन आमचं वाडी विभाजन त्वरित करावं. जर प्रशासनाच्या वतीनं कोणत्याही प्रकारची जर सोडवणूक तात्काळ नाही झाली तर भविष्य काळामध्ये उद्भवणाऱ्या गोष्टीला भूमी अभिलेख तालुका हे जबाबदार प्रशासन असेल, तेव्हा या उपोषणाचा योग्य तो न्याय देऊन आम्हा दक्षिण जेवढी नागरिकावर होणारा जो अन्याय आहे तो तात्काळ थांबवावा, अशा पद्धतीची एक अपेक्षा या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतोय. धन्यवाद. असं पत्र दिलेलं आहे. आता मी इथं मागच्या महिन्यामध्ये 10 नोव्हेंबरला चार्ज घेतलेला, 10 नोव्हेंबर 2026ला चार्ज घेतलेला आहे. त्याच्या आधी का विलंब झाला तर तिथं मॅनपॉवर कमी होते, आपल्याकडे कर्मचारी कमी होते, नियमित अधिकारी नव्हते आपल्या तालुक्याला. तर मला सरपंच साहेब येऊन भेटले त्या दिवशी आणि तुमच्या गावाचं काय प्रॉब्लेम आहे तेही सांगितलं की वाडी विभाजन न झाल्यामुळं तुम्हाला 7/12 वेगळा किंवा निधी विकास कामं वगैरे त्याला अडचणी येत आहेत. तर त्यांना मी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात की एका गावातून 3 गावं वेगळी होत आहेत, रुद्रवाडी, दक्षिण जेवळी आणि उत्तर जेवळी. तर हे काम जे आहे ते आपल्याला किचकट काम आहे थोडंसं आणि नक्कीच आपण लवकरात लवकर पूर्ण करून घेऊयात. आधीचं झालं नाही का तर कर्मचाऱ्यांची कमतरता, अधिकारी नव्हता रेग्युलर, त्यामुळे होऊ शकलेलं नाही. आता सरपंच साहेबांना सांगितलं आहे आपण की काम त्यांना म्हणजे दाखवलं आहे पण की प्रगतीत आहे काम म्हणून. दक्षिण जेवळीचा नकाशा तयार झालेला आहे, आकारबंद भरायचं काम चालू आहे आणि बाकी उत्तर जेवळीचं पण होईल आणि तिन्ही गावांचं माझ्याकडून प्रस्ताव जिल्हा अधीक्षक साहेबांकडे लवकरात लवकर पाठवू आपण. शकेल ना, त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं. काम कसं आता हे प्रशासनाच्या गोष्टी नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे कराव्या लागतात आणि नक्कीच मी आहे तर मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर पूर्ण होईल ते. त्यांना आपण रिझल्ट पण दिलेला आहे, म्हणजे आज उपोषणाला बसणार होते म्हणूनच नाही, पण आम्ही आल्यापासून चार्ज घेतल्यापासून जे काम 11 वर्षात झालं नाही त्याला थोडीशी तुम्ही मुदत द्यावी, प्रशासनाला सहकार्य करावं एवढी मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जेवढीच्या ग्रामस्थांना सरपंचांना विनंती करेन आणि आजचं उपोषण थांबवावं एवढीच विनंती आहे सगळ्यांना. दक्षिण जेवळी ग्रामस्थांनी व सरपंचांनी उपोषण सुरू करताच उर्मिला गलांडे, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय लोहारा यांनी तात्काळ उपोषणकर्त्यांना पत्र देत उपोषणापासून प्रवृत्त करण्यात आले. पाहूया लोहारा टाइम्सवर अधिकृत पत्रानुसार ग्रामस्थांना काय लेखी दिले ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. सदरचे वाडी विभाजनाचे काम लोहारा येथील संबंधित कार्यालयाकडून 3 महिन्याच्या आत परिपूर्ण करून वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने दक्षिण जेवळी येथील सरपंचासह ग्रामस्थांनी तूर्त उपोषण मागे घेतले आहे.